नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक मस्के सर. माझ्या मस्के सर या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला हा व्हिडिओ जो आहे तो इयत्ता 5वीच्या विद्यार्थी मित्रांसाठी आहे, की ज्यामध्ये आपण त्यांची एक जी स्टोरी आहे ॲलोनुशिका या स्टोरीच्या काही ॲक्टिव्हिटीज ज्या लेसनच्या खाली दिलेल्या आहेत त्या आपण या ठिकाणी पूर्ण करणार आहोत, की ज्या टेक्स्टबुक पेज नंबर 41 वरती तुम्हाला सापडणार आहेत. चला तर मग पुढं जाऊया. Question number 1. Alonisika's story is given below in short. Read it and fill in the blanks. आपल्याला जी ॲलोनिशिकाची स्टोरी आहे, जशी पुस्तकामध्ये तुम्ही पाहू शकता, काही बॉक्सच्या माध्यमातून दिलेले आहे आणि त्यामध्ये आपल्याला काही ब्लँक दिलेले आहेत, म्हणजे रिकाम्या जागा दिलेल्या आहेत. त्या रिकाम्या जागा आपल्याला स्टोरी वाचून पूर्ण करायचे आहेत आणि ती स्टोरी जी आहे ती फ्लो चार्टच्या माध्यमातून आपल्याला पूर्ण करायची आहे. चला तर मग हा प्रश्न आपण पूर्ण करूया. जसं ॲलोनिशिका's मदर टेल्स हर टू लुक आफ्टर हर बेबी ब्रदर. या ठिकाणी जे तुम्ही पाहू शकता, हा जो पार्ट आहे तो या ठिकाणी आपण ब्लँक होता, जो आपण या ठिकाणी स्टोरी वाचून या ठिकाणी हे रिकाम्या जागा या ठिकाणी भरलेल्या आहेत. नंबर 2. ॲलोनिशिका गोज आउट टू प्ले विथ हर फ्रेंड्स. द गीज फ्लाय अवे विथ हर बेबी ब्रदर. ॲलोनिशिका रन्स आफ्टर देम. Alonisika meets the Ohan. Alonisika meets the apple tree. Alonisika meets the milk river. Alonisika finds her baby brother in Baba Yaga's hut. Alonisika runs off with her baby brother. Alonisika hides in the milk river. Alonisika hides in the apple tree. Alonisika hides in the Ohan. And the last one, Alonisika comes home. तर अशा प्रकारे हा जो फ्लो चार्ट आहे, या फ्लो चार्टच्या माध्यमातून आपण ॲलोनिशिकाची स्टोरी अतिशय शॉर्टमध्ये या ठिकाणी पूर्ण केलेली आहे. आणि ही जी एंडिंग तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते ती एंडिंग या ठिकाणी आहे, की जेव्हा ॲलोनिशिका आपल्या घरी बाबा यागाच्या त्या झोपडीतून आपल्या भावाला घरी घेऊन येते, तेव्हा ती स्टोरी आपली संपते. अशा प्रकारे आपण हे सगळे या ठिकाणी या फ्लो चार्टच्या माध्यमातून या ठिकाणी दाखवलेलं आहे. आता वळूया पुढच्या प्रश्नाकडे. For groups of 5, taking turns retell the story as Alonisika would tell it. Let the next person continue with the story after about 5 to 8 lines. तर आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, की आता ही जी स्टोरी आहे ही स्टोरी आपल्याला थर्ड पर्सन म्हणजे एका व्यक्तीने सांगितली. आता आपल्याला काय करायचे, स्वतःला ॲलोनिशिका समजायचे आणि असं गृहीत धरायचे की ॲलोनिशिका स्वतः स्टोरी सांगत आहे आणि ते पण तुमच्या वर्गामध्ये करावायची ॲक्टिव्हिटी आहे 5 ते 8 लोकांनी. मग ॲलोनिशिकाची स्टोरी प्रत्येकाने थोडी थोडी 5 ते 8 लाईन सांगायची आणि पुढच्याला पास आउट करायची. जसं फॉर एक्झाम्पल आपल्याला त्या ठिकाणी पुस्तकात सुरुवात करून दिलेली आहे. आय एम ॲलोनिशिका. आय लिव्ह विथ माय फादर, मदर अँड बेबी ब्रदर. वन डे माय मदर टोल्ड मी that they are going out to work and told me to look after my baby brother and went away. आता आपण हा पाठ एका विद्यार्थ्यांनी केला, आता दुसरा पाठ दुसऱ्या विद्यार्थ्यांनी. After my parents went away, I clean forgot to look after my baby brother and seated my brother on the grass and ran to play with my friends. पुन्हा या ठिकाणी हा एका विद्यार्थ्यांनी पूर्ण केला, हा दुसरा विद्यार्थ्याने. म्हणजे आपल्याला आलटून पालटून प्रत्येक विद्यार्थ्याला या ठिकाणी संधी वर्गामध्ये तुम्हाला द्यावायची आहे. आणि ही स्टोरी कोण सांगत आहे, तर ही स्टोरी स्वतः ॲलोनिशिका आपल्या इतर कोणाला तरी सांगत आहे. While I was playing with my friends, the geese came and picked up my baby brother and went away. One of my friends told me that the geese went away with my baby brother. Next, students, the birds flew higher and higher and were soon out of my sight. I ran with the direction of the birds until the Ohan came. I asked the Ohan where the birds flew away. The Ohan requested me to taste the slice of wheat bread. At first I refused, but tasted, and the Ohan told me the way.
I began to run until the apple tree came. The apple tree requested me to eat the white apples, but I refused to eat at first, but ate after, and the apple tree showed me the way. I thanked the apple tree and ran away. I ran until I reached the milk river. आता स्टोरी तुम्हाला माहिती आहे, त्याच्यामुळे या ठिकाणी भाषांतर करायची अजिबात गरज नाही. The milk river requested me to drink the milk first, and I drank it. The milk river told me the way, and I ran until I reached at the edge of wood, where I saw a hut on hen's feet, turning round and round. Inside the hut I saw the witch Baba Yaga sat, and in the corner I saw my baby brother Ivanushka sleeping. I went inside the hut and took my brother and began to run. Baba Yaga told the geese to go after me and caught me. I ran until I reached the milk river. The milk river hid me, and the geese couldn't find us. They went away. Then I began to run again until I reached the apple tree. The apple tree hid us, and the geese couldn't find us. They went away. I again began to run, but the geese saw us and began to follow us. I ran and ran until I reached the oven. The oven hid me, and the geese couldn't find us. They went away to Baba Yaga. After that, I crawled out of the oven and ran home with him before my father and mother came home. तर अशा प्रकारे ॲलोनिशिकाने स्वतः ही गोष्ट सांगितलेली आहे असं गृहीत धरून आपण या ठिकाणी ॲलोनिशिकाची स्टोरी आहे ती शॉर्टमध्ये या ठिकाणी पूर्ण केलेली आहे. लिसन केअरफुली अँड राईट इच वर्ड इन द प्रॉपर कॉलम. या ठिकाणी या बॉक्समध्ये जे शब्द आहेत आपल्याला ते दोन कॉलममध्ये या ठिकाणी मांडायचे आहेत. फॉर एक्झाम्पल वन मेनी. वन मीन्स सिंग्युलर आणि मेनी मीन्स प्युरल. मेनी जे प्युरल म्हणजे सिंग्युलर या टेबलमध्ये आणि प्लुरल या ठिकाणीमध्ये. जसं गर्ल, डे, बेबी, ओहन, स्लाइस, केक, ट्री, फादर, हट, home, mother. These are the singular nouns. Friends, children, birds, apples, feet, geese, men are the plurals noun from the table. Question number 8 and last. Listen carefully and write the words in the proper column. आता हे जे वर्ड्स आहेत ते आपल्याला या ठिकाणी प्रॉपर कॉलम्समध्ये ॲड करावायचे आहेत. नंबर 1 ॲक्शन वर्ड्स आहेत ज्याच्यामध्ये व्हर्ब्स आपण घेऊ शकतो. जम्प, रीड, वॉक, गो, कॉल, प्ले, क्राय अँड स्माइल. थिंग, मँगो, कप, पीनट. तीनच वस्तू आहेत या ठिकाणी. नेक्स्ट पर्सन, किंग, क्वीन, डॉक्टर, बेबी, प्लेस, स्कूल, हाऊस, शॉप, ऑफिस, होम. ठिकाणांची नावे. ॲनिमल्स आहेत या ठिकाणी. कॅट, फिश आणि शेवटचं आहे डिस्क्रिप्शन. आता डिस्क्रिप्शनमध्ये काय येऊ शकणार आहे. डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही पाहू शकता या ठिकाणी ॲडव्हर्ब्स येतील जसं फास्ट, ॲडजेक्टिव्ह येतील स्वीट, त्याच्यानंतर पुन्हा बिग, सॉफ्ट, नाईस, स्लोली. हे म्हणजे या ठिकाणी डिस्क्रिप्शन देणारे म्हणजे क्रियापदाबद्दल माहिती देणारे मग त्याच्यामध्ये ॲडजेक्टिव्ह पण येतील किंवा ॲडव्हर्ब पण येतील. फास्ट, रेड, बिग, स्मेल, स्वीट, सॉफ्ट, नाईस अँड स्लोली. तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे ॲलोनिशिका या स्टोरीच्या ॲक्टिव्हिटी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्ण केलेल्या आहेत.